त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी दगड जरी दिला त्याला शेंदूर लावण्याचं काम अखंड मराठा समाज करल। आज हे लाखो जे लोक येत आहेत एखाद्या राजकीय पक्षाला ही जर पब्लिक आणायची हजार रुपये जरी दिले तर कोणी येऊ शकत नाही। गाड्या दिल्या, यांना जेवण दिले, यांना दारूच्या पार्ट्या जरी दिल्या तर हे येणार नाही। पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोराच्या पाठीमागं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं आज हा लाखोंचा जनसमुदाय आणि दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक करते। ते 288 दगड जरी दिले तर त्याला शेंदूर आम्ही लावू। आणि मुंबईला जायचं म्हणलं तर मला तरी वाटतं मुंबईला हे सर्व लाखोंचा समुदाय घेऊन आम्ही शपथविधीसाठी 288 जे आमदार आमचे निवडून येतील। आता जर आम्ही निघालो तर फक्त मुंबईकरांना एकच विनंती आहे, आमची फक्त पारसाकडे जायची व्यवस्था करा, बाकी सर्व आम्ही करू। मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीच्या तख्तालाही धडक द्यायचं जर सांगितलं, हे मराठी लाखोंच्या संख्येने दिल्लीवरही स्वारी करतील। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेतलं 13 जुलैपर्यंत। सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील, संघर्ष योद्धा, मराठ्यांचा ढाण्यावाग, मराठ्यांचं काळीज मनोज जरांगे पाटील यांचा 6 जुलैपासून संपूर्ण मराठवाड्याचा दौरा चालू झालेला आहे। 6 जुलैला लाखोंच्या संख्येने हिंगोलीमध्ये जनसमुदाय आला होता, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होता। 7 जुलैला परभणीमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं, लाखोंच्या संख्येने समाज बांधव आले होते। आणि आज आपला नांदेडमध्ये लाखोंच्या संख्येने जनसमुदाय येणार आहे। प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःचं पेट्रोल डिझेल टाकून घरची चटणी भाकरी घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराची शिदोरी ऐकण्यासाठी या ठिकाणी येत आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांना सरकारने जे छळणं लावलं आहे तर त्या सर्व समाज बांधवांची ह्या भावना आहे की मनोज जरांगे पाटील तुम्ही पुढं चला, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे। आज हे लाखो जे लोक येत आहेत एखाद्या राजकीय पक्षाला ही जर पब्लिक आणायची हजार रुपये जरी दिले तर कोणी येऊ शकत नाही। गाड्या दिल्या, यांना जेवण दिले, यांना दारूच्या पार्ट्या जरी दिल्या तर हे येणार नाही। पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोराच्या पाठीमागं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं आज हा लाखोंचा जनसमुदाय आणि दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक करते। आजपर्यंत तुम्ही लाखाच्या सभा बघितल्या, हिंगोलीमध्ये दिग्रस कराळची 250 एकरची सभा बघितली आणि त्याच हिंगोलीमध्ये शांतता रॅली बघितली। शांतता रॅली काढण्याचं कारण जातीमध्ये काही समाजकंटक ही वाद लावण्याचं काम करतायत। आणि आम्ही शांततेच्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही शांततेचा संदेश म्हणजे सर्व जाती धर्माची एक 18 पगड जातीचे आमच्यासोबत मुस्लिम आहेत, दलित आहेत, धनगर आहे, बंजारा आहे, आदिवासी 18 पगड जातीचे ओबीसी समाज आहे आमच्या पाठीशी आहे। पण काही लोक जे आहेत आपल्यामध्ये वाद लावण्याचं काम करतात आणि ते वाद शमवण्याचं आणि जो चुकीचा मेसेज लोक व्हायरल करत आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटील हा ढाण्यावाग मैदानात उतरलेला आहे। त्यांना मुंबईला जायची घोषणा कदाचित होऊ शकते असं काही सांकेतिक चिन्ह आम्हाला काल बघायला मिळालं। हो, मनोज जरांगे पाटील म्हणतात की आपण मुंबईहून आपण वापस आलो त्यावेळेला आपण जो आलो, पण आता जर आपण मुंबईला गेलो तर तुम्ही सांगताल तेव्हाच वापस येऊ। पण माझी एक इच्छा आहे मनोज जरांगे पाटील यांना जर या सरकारनं 13 जुलैपर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावर जर आरक्षणाचा मुद्दा जर पार पाडला नाही तर सांगू इच्छितो 13 जुलैनंतर मनोज जरांगे पाटील यांनी जर उमेदवार द्यायचं जर ठरवलं 288 मतदारसंघामध्ये ते 288 दगड जरी दिले तर त्याला शेंदूर आम्ही लावू। आणि मुंबईला जायचं म्हणलं तर मला तरी वाटतं मुंबईला हे सर्व लाखोंच्या समुदाय घेऊन आम्ही शपथविधीसाठी 288 जे आमदार आमचे निवडून येतील त्याच्या शपथविधीसाठी जागतिक लेवलची पब्लिक त्या ठिकाणी आमची येईल। आणि मुंबईला जाण्याची प्रत्येकाची इच्छा आहे। आम्ही त्यावेळेला 2 दिवस अजून जर थांबलो असतो तर मुंबई पूर्ण जाम झाली असती। आम्ही तेव्हाही म्हणत होतो आमची खायची सोय करू नका, आम्ही क्विंटल म्हणजे एक वर्ष पुरेल इतका दाना पाणी घेऊन निघालेलो होतो। पण आता जर आम्ही निघालो तर फक्त मुंबईकरांना एकच विनंती आहे, आमची फक्त पारसाकडे जायची व्यवस्था करा, बाकी सर्व आम्ही करू। मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीच्या तख्तालाही धडक द्यायचं जर सांगितलं, हे मराठी लाखोंच्या संख्येने दिल्लीवरही स्वारी करतील। मराठ्यांची मुंबई आहे आणि दिल्ली पण मराठ्यांची करण, पूर्ण दिल्ली हादरून टाकू आम्ही मराठी। मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी हा कोट्यावधी समाज यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी 18 पगड जातीचे लोक आहे आणि मुंबईवर आम्ही पुन्हा स्वारी करण्यासाठी तयार आहे। फक्त मनोज जरांगे पाटील यांनी तारीख कळवावी, आम्ही आतापासून नियोजनाला लागतो। बरोबर आहे ना, तुम्ही बघितलं लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला कुठलाही राजकीय महत्त्वाकांक्षा नसताना आम्ही कुठलाही उमेदवार दिला नाही। फक्त एक संदेश दिला, ज्या लोकांनी आरक्षण देण्यास आपल्याला टाळाटाळ केली, ज्यांनी आपल्याला त्रास दिला, छळलं, त्या लोकांना करेक्ट कार्यक्रम करा। उमेदवार आम्ही उभे दिले नाही,
कुणालाही पाठिंबा दिला नाही. 288 उमेदवार उभे केले जातील की पाडले जातील, तो सर्वस्वी निर्णय हा मनोज जरांगे पाटील यांचा आहे. पण सर्वसामान्य भावना लोकांच्या अशा आहे, तुम्ही कुणालाही द्या, तुम्ही एखाद्या सालदाराला द्या, कष्टकऱ्याला द्या, हातगाडी चालवणाऱ्याला, रिक्षा चालवणाऱ्या कुणालाही द्या. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी पानटपरीवाला, रिक्षावाला या लोकांना उभं केलं होतं आणि त्यांच्या ताकदीने त्यांनी निवडून आणून दाखवलं होतं या महाराष्ट्राला, त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी दगड जरी दिला त्याला शेंदूर लावण्याचं काम हे अखंड मराठा समाज करल. ही ताकद तुम्ही बघू शकता. दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक होत आहेत. हिंगोली बघितली, परभणी बघितली, आज नांदेड बघा, लातूर बघा, धाराशिव बघा, बीड बघा, जालना बघा आणि छत्रपती संभाजीनगर बघा. त्यानंतर बघा विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठ्यांचा झंझावात 18 पगड जातीला घेऊन हा होतोय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेतलं 13 जुलैपर्यंत तर तुम्हाला मराठे एकालाही गुलाल लागू देणार नाही. तुम्हाला तर सोडा, तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्या राजकारणापासून बाहेर काढण्याचं काम हे मराठे करतील.